तुम्हाला माझ्या हातामध्ये हे एक कॅलेंडरचं पेज दिसत असेल. तुम्हाला वाटत असेल हे कॅलेंडर आहे, पण हे कॅलेंडर नसून कॅलेंडरच्या पानापासून बनवलेली ही एक पिशवी आहे, ज्याला आपण कागदी बॅग असं म्हणू शकतो. ही एक एवढी मोठी पिशवी आहे जिचा उपयोग आपण भाजीपाला किंवा फ्रूट वगैरे ठेवण्यासाठी करू शकतो. तशीच ही एक छोटी पिशवी आहे. ही उघडून दाखवलं होते. तर अशा ह्या पिशव्या माझ्या सासूबाई नेहमी बनवत असतात. त्या मशीनवरती ह्या शिवतात आणि आपण भाजीपाला बनवून याला वरतून पॅक असं रबर बँडनी करून फ्रीजमध्ये या ठेवू शकतो. हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश एवढाच की सिनियर सिटीजन्सनी त्यांचा जो काही वेळ आहे तो कसा घालवावा. तर त्याचं हे एक उदाहरण आहेत माझ्या सासूबाई. की आपण बघतो ही जी लोक आहेत यांनी यांच्या जे तरुण असताना त्यांनी काही व्यवसाय केला असेल, कोणी जॉब करत असेल, कोणी काही ना काही केलं असेल, तर मग ही जी लोक असतात ती उतरत्या वयामध्ये त्यांच्या एक म्हातारपणामध्ये ते स्वस्थ बसू नाही शकत. त्यांना काही ना काहीतरी करायला लागत असतं. तर माझ्या सासूबाई ज्या आहेत असं काहीतरी करतात किंवा एखादा नवीन पदार्थ बनवून बघत असतात, असं त्यांचं चालू असतं. तर आज मी तुम्हाला माझ्या सासूबाईंशी भेटवणार आहे. आपण त्यांचा इंटरव्ह्यू नाही घेणार, त्यांच्या बाबतीत सगळं मीच तुम्हाला सांगणार आहे, कारण त्यांना थोडंसं कानाने कमी ऐकू येतं. तर ह्या आहेत माझ्या सासूबाई. तर ह्या माझ्या सासूबाई आहेत. माझ्या सासूबाईंनी त्यांची वयाचे 30 ते 35 वर्ष त्या एक बिझनेस करायचे, ज्याच्यामध्ये त्यांचे इन्स्टंट फूड म्हणजे आपण म्हणतो ढोकळ्याचं इन्स्टंट असेल, इडली इन्स्टंट, बडीशोप, सुपारी असे अनेक प्रकारचे भरपूर प्रॉडक्ट्स होते त्यांचे विकायला. त्या काळामध्ये जवळजवळ मला असं वाटतं की 40 ते 50च्या वरती त्यांचे प्रॉडक्ट्स असतील, जे की त्या काळामध्ये आजच्यासारखी इंटरनेटची सुविधा नव्हती की आपण ॲड बनवून त्याच्यावर टाकू शकतो, जसं आता मी व्हिडिओ बनवून टाकते. तर ते नसल्यामुळे त्यांच्याकडे त्या काळामध्ये 35 ते 40 सेल्स गर्ल्स ह्या कामाला होत्या. त्यांच्या कामामध्ये त्यांना माझे सासरे, त्यांचे दोन्ही मुलं आणि त्यांची मुलगी हे देखील मदत करायचे. लग्न होऊन आल्यानंतर माझ्या जाऊबाई त्यांना मदत करायला लागल्या, मी लग्न होऊन आल्यावर मी मदत करायला लागले. तर असा हा त्यांचा व्यवसाय खूप मोठा होता. कालांतराने सासरे वारले, त्यांची तब्येत खराब राहायला लागली. मग हळूहळू हा व्यवसाय आता कमी झालाय. थोडंफार प्रमाणामध्ये ऑर्डर घेतात ते माझ्या जाऊबाई बघतात, किंवा कधी त्यांची तब्येत चांगली असेल तर त्याही करून देत असतात. उद्देश एवढाच की सिनियर सिटीजन्स आपला वेळ फक्त केवळ आपल्या मुला किंवा सुनांविषयी वाईट साईड गप्पा मारणं किंवा त्यांच्यामध्ये जे काही निगेटिव्ह पॉईंट्स असतील तेच बघणं, त्याच्यावरती चर्चा करणं किंवा याला त्याला फोन करून सांगणं, या गोष्टी न करता असं काहीतरी